श्रवणार्थं कीर्तनेनैव धर्मकामार्थमोक्षदा। देवी भागवतं पुण्यं नृणां सौख्यप्रदं सदा। केवळ देवी भागवताचे श्रवण व कीर्तन केल्याने धर्म, अर्थ, काम आणि मोक्ष या चारही पुरुषार्थाची प्राप्ती होते। हा पवित्र ग्रंथ नेहमीच मनुष्याला अखंड सुख प्रदान करतो। हे प्रिय श्रोतेजनो, सर्व पुराणामध्ये श्रीमद्देवी भागवत हे अद्वितीय मानले गेले आहे। या जगज्जननी आदिशक्तीचे स्वरूप, तिची महिमा आणि तिच्या भक्तीमुळे मिळणारे असंख्य कल्याणकारी फळे सांगितले आहेत। शास्त्र सांगते, ज्याने देवी भागवत श्रवण केले त्याचे पाप नष्ट होतात, रोग नाहीसे होतात आणि जीवनात शांती व समृद्धी लाभते। हे साधकांनो, फक्त कथा नाही तर जीवनाला वळण देणारे हे सत्य देवी भागवत फक्त वाचायचा ग्रंथ नाही तर अनुभवायचा मंत्र आहे। जर तुम्ही जाणून घ्यायचं असेल की हे पुराण श्रवण केल्याने कोणते गुप्त लाभ मिळतात तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा, कारण आज आपण उलगडणार आहोत त्या रहस्याचे दरवाजे जे आजही लाखो भक्तांच्या जीवनाला बदलत आहेत। त्यापूर्वी चॅनलवर कोणी नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा आणि या व्हिडिओला लाईक करायला विसरू नका। आणि ही कथा तुम्हाला कशी वाटली तर कमेंटमध्ये सांगायला विसरू नका। हे श्रोतेजनो, तुम्ही श्रवण करत आहात श्रीमद्देवी भागवत पुराणातील अध्याय 5वा। श्रीमद्देवी भागवत पुराण ऐकण्याच्या पद्धतीचे वर्णन, श्रोत्याने पाळावे लागणारे नियम, फळे आणि श्रवणाचे महात्म्य या अध्यायामध्ये वर्णन केलेले आहे। चला तर हा अध्याय शेवटपर्यंत नक्की श्रवण करा। ऋषीमुनी म्हणाले, हे महान सूतजी, आम्ही श्रीमद्देवी भागवत महात्म्य ऐकले आहे आणि आता आम्हाला हे पुराण ऐकण्याची पद्धत ऐकायची आहे। सूत म्हणाले, हे ऋषीगण, आता हे पुराण ऐकण्याची पद्धत ऐका, जे ते ऐकणाऱ्यांच्या सर्व इच्छा पूर्ण करते। पुराणे ऐकू इच्छिणाऱ्या विद्वान व्यक्तीने प्रथम ज्योतिषाला बोलावून शुभ काळ निश्चित करावा। ज्येष्ठ ते राम महिन्याच्या शेवटपर्यंतचे 6 महिने यासाठी शुभ मानले जातात। हस्त, अश्विन कुमार, मूल, पुष्य, रोहिणी, अनुराधा, मृगशीर आणि श्रवण या नक्षत्रावर श्रीमद भागवत पुराण ऐकणे शुभ आहे। ज्या नक्षत्रात गुरु स्थित आहे त्या नक्षत्रापासून चंद्रापर्यंत मोजणी केल्यास परिणाम अशा प्रमाणे आहे। 4 नक्षत्रापर्यंत धर्मप्राप्ती, पुन्हा 4 नक्षत्रापर्यंत लक्ष्मीची प्राप्ती, त्यानंतर 1 नक्षत्र कथेत यश प्रदान करते, त्यानंतर 5 नक्षत्र परम सुख प्रदान करतात, त्यानंतर 6 नक्षत्र दुःख देतात, नंतरचे 4 नक्षत्र राजाबद्दल भीती निर्माण करणारे आहेत आणि त्यानंतरचे 3 नक्षत्र ज्ञान प्राप्त करण्यास मदत करणारे आहेत। पुराण ऐकण्याच्या सुरुवातीला भगवान शिव यांनी सांगितलेल्या चक्राचे शुद्धीकरण करावे। देवीला प्रसन्न करण्यासाठी हे पुराण 4ही नवरात्रामध्ये ऐकावे किंवा इतर महिन्यातही तिथी, दिवस आणि नक्षत्राचा योग्य विचार करून ऐकता येईल। ज्याप्रमाणे लग्नाची तयारी उत्साहाने केली जाते त्याचप्रमाणे नवह यज्ञाच्या निमित्ताने बुद्धिमान लोकांनी साहित्य इत्यादींची काळजीपूर्वक तयारी करावी। ढोंगीपणा आणि लोभापासून मुक्त, हुशार, उदार आणि देवीचे भक्त असलेल्या संत जनांनाही मदतनीस म्हणून घेतले पाहिजे। हा संदेश प्रत्येक देशात काळजीपूर्वक पाठवला पाहिजे। श्रीमद्देवी भागवताची कथा येथे होणार आहे, तुम्ही नक्कीच यावे। सूर्याचे उपासक असोत, गणेशाचे असोत, शैवाचे, वैष्णवाचे किंवा शक्तीचे उपासक असोत, सर्वांना ही कथा ऐकण्याचा अधिकार आहे, कारण सर्व देवता शक्ती सोबत राहतात। म्हणून ज्यांना श्रीमद भागवत कथेच्या अमृताची आवड आहे त्यांनी ते ऐकण्यासाठी येथे एका खास पद्धतीने यावे। ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य, 4 वर्णाचे शूद्र, ब्रह्मचर्य, गृहस्थ, वनप्रस्थ, संन्यास या 4 आश्रमात काम करणाऱ्या महिला, पुरुष आणि स्वइच्छेने असो वा अनिच्छेने त्यांनी ही कथा ऐकली पाहिजे। ज्यांना संपूर्ण 9 दिवस कथा ऐकण्यासाठी वेळ मिळत नाही त्यांनी जेव्हा वेळ मिळेल तेव्हा यावे, कारण यज्ञात एक क्षणही उपस्थित विशेषण पुण्यपूर्ण मानली जाते। मोठ्या नम्रतेने लोकांना आमंत्रित करावे आणि आलेल्या प्रेक्षकांच्या बसण्याची योग्य व्यवस्था करावी। प्रशस्त जागेवर प्रवचन आणि कथासाठी एक सुंदर ठिकाण तयार करावे। तो परिसर स्वच्छ करावा आणि त्यावर गायीच्या शेणाचे लेप लावावे। केळीचे खांब आणि ध्वजांनी सजवलेला एक सुंदर मंडप बांधावा आणि त्यावर एक सुंदर झुंबर बसवावे। कथनकर्त्याचे आसन दिव्य आणि आनंददायीपणे झाकलेले असावे। ते काळजीपूर्वक पूर्वेकडे किंवा उत्तरेकडे तोंड करून ठेवले पाहिजे।
कथा ऐकण्यासाठी येणाऱ्या पुरुष आणि महिला श्रोत्यासाठी स्वतंत्र आसनाची व्यवस्था करावी. तो एक उत्कृष्ट कथाकार मानला जातो, जो वक्तृत्वाने संपन्न आहे, आत्मसंयमी आहे, शास्त्रामध्ये ज्ञानी आहे, देवीच्या उपासनेत समर्पित आहे, दयाळू आहे, लोभापासून मुक्त आहे, कुशल आहे आणि धीर धरतो. त्याचप्रमाणे श्रोता असावा जो ब्राह्मणाचा भक्त, देवाचा भक्त, कथांचा आस्वाद घेणारा, उदार, लोभमुक्त, नम्र आणि हिंसाचारमुक्त असेल. ढोंगी, लोभी, स्त्रीलिंगी, कामुक, केवळ धर्माचे प्रदर्शन करणारे, क्रूर आणि क्रोधी वक्ते यांना देवी भागवताच्या नवह यज्ञात श्रेष्ठ मानले जात नाही. श्रोत्याच्या शंका दूर करण्यासाठी कथनकर्त्यासोबत असा सहाय्यक असावा जो विद्वान, सद्गुणी, शांत आणि श्रोत्यांना गोष्टी समजावून सांगण्यात कुशल असेल. कथा सुरू होण्याच्या आदल्या दिवशी वक्ते आणि श्रोते यांचे मुंडन करावे. त्यानंतर इतर नियमांचे पालन करावे. त्या दिवशी शौचात जाणे टाळावे आणि पहाटे स्नान करावे. संध्या आणि तर्पण यासारखे दैनंदिन विधी थोडक्यात करावेत. नंतर कथा ऐकण्याचा हकदार मालक होण्यासाठी त्याने एक गाय द्यावी आणि प्रथम सर्व अडथळे दूर करणाऱ्या गणपतीची पूजा करावी. तेथे कलश ठेवावा आणि 10 द्विपाल, बटुक, क्षेत्रपाल, सर्व योगिनी आणि मातृका यांची पूजा करावी. तुळशी, नवग्रह, विष्णू आणि शिव यांची पूजा केल्यानंतर नवाक्षर मंत्राचा जप करावा आणि विश्वमातेची पूजा करावी. नंतर श्रीमद देवी भागवत ग्रंथाची पूजा केल्यानंतर जी देवीची मौखिक मूर्ती आहे, सुंदर अक्षरामध्ये लिहिलेली आहे, सर्व उपचारासह कथेच्या सुरळीत समाप्तीसाठी 5 विद्वान ब्राह्मणाची पूजा करावी. त्यांना सतत नवारण मंत्र जपायला आणि दुर्गा शक्तीचे पठण करायला शिकवावे. शेवटी प्रदक्षिणा आणि नमस्कार केल्यानंतर अशी स्तुती करा: हे कात्यायनी, हे महामाया, हे भुवनेश्वरी, हे दयाळू, हे देवी, मी जगाच्या सागरात बुडत आहे. मला आणि हे ब्रह्मा, विष्णू आणि महेश यांनी पूजलेल्या विश्वमातेचे रक्षण कर. माझ्यावर प्रसन्न हो. हे देवी, मला हवे असलेले वरदान दे. तुला वारंवार नमस्कार असो. अशा प्रकारे प्रार्थना केल्यानंतर निरोगी मनाने कथा ऐका. त्यावेळी संयमी राहून वक्त्याला स्वतः व्यास समजून विधीनुसार त्यांची पूजा करावी आणि त्यांना कपडे, अलंकार आणि माळा घालाव्यात आणि त्यांना प्रार्थना करावी. व्यासजी हे सर्व शास्त्राचे आणि प्राचीन इतिहासाचे जाणकार आहेत. नमस्कार, तुमचे स्वागत आहे. तुम्ही कथेच्या रूपात चंद्राच्या प्रकाशाने आमच्या चेतनेतील अंधाराचा नाश करता. यानंतर नवहाचे नियम पाळावेत आणि तुमच्या क्षमतेनुसार ब्राह्मणाची पूजा केल्यानंतर प्रथम त्यांना त्यांच्या ठिकाणी बसवावे आणि नंतर तुम्ही स्वतः तुमच्या आसनावर बसवावे. मग काळजीपूर्वक मनाने मुले, पत्नी, संपत्ती, धान्य आणि घर यांच्या चिंता बाजूला ठेवून 4 पुरुषार्थाचे फळ मिळवण्यासाठी कथा ऐकावी. एका विद्वान वक्त्याने सूर्योदयापासून सुरुवात करावी आणि नंतर दुपारी 2 तास विश्रांती घ्यावी आणि सूर्यास्तापूर्वी काही वेळ कथा म्हणावी. लघवी आणि शौचात जाण्याची इच्छा कमी करण्यासाठी हलके जेवण सर्वोत्तम आहे. कथाकथनात गुंतलेल्या व्यक्तीने दिवसातून किंवा रात्री फक्त एकदाच हविष्यान्न खावे किंवा फळे खावीत किंवा फक्त दूध आणि तुपाचा आहार घ्यावा. शहाण्यांनी असा आहार घ्यावा जो कथाकथनात व्यत्यय आणणार नाही. जन्माच्या लोकांनो, आता मी कथा ऐकण्यास समर्पित असल्यासाठी नियम स्पष्ट करेन. जे ब्रह्मा, विष्णू आणि शिव यांच्यात भेदभाव करतात, ज्यांना देवीची भक्ती नसते, जे ढोंगी, हिंसक आणि दुष्ट आहेत, जे ब्राह्मणाचा द्वेष करतात आणि नास्तिक आहेत, ते कथा ऐकण्यास पात्र नाहीत. जे लोक दुसऱ्यांच्या पत्नी, दुसऱ्यांच्या संपत्ती, ब्राह्मणाची संपत्ती आणि देवांच्या संपत्तीच्या लुटीसाठी लोभी आहेत, त्यांना ही कथा ऐकण्याचा अधिकार नाही. श्रोत्याने ब्रह्मचार्य पाळावे, जमिनीवर झोपावे, सत्य बोलावे, आत्मसंयमी राहावे आणि कथा पूर्ण झाल्यानंतर संयमाने ताटात अन्न खावे. व्रत करणाऱ्या व्यक्तीने वांगी, बहेडा, तेल, डाळी, मध आणि जळलेले शिळे आणि दूषित अन्न सोडून द्यावे. कथा ऐकून व्रत करणाऱ्या व्यक्तीने मांस, मसूर, मासिक पाळीच्या वेळी दिसणारे अन्न, लसूण, मुळा, हिंग, कांदा, गाजर, भोपळा किंवा कर्माची पालेभाज्या खाऊ नयेत. तसेच त्यांनी काम, क्रोध, अभिमान, लोभ, ढोंग आणि अहंकार यांचा त्याग करावा. जो वेदपठणाचे व्रत पाळतो त्याने अशा व्यक्तीशी बोलून नये जो ब्राह्मणाचा विश्वासघातकी आहे, जो पतित झाला आहे
आणि जो धार्मिक विधीपासून मुक्त आहे, जो चांडाळ आहे, यवन आहे, अंत्यज आहे, मासिक पाळी येत आहे आणि जो वैदिक नाही, श्रोत्याने वेद, गायी, आध्यात्मिक गुरु, ब्राह्मण, स्त्रिया, राजे, महापुरुष, देवता आणि देवतांचे भक्त यांच्या विरुद्ध कधीही निंदा ऐकू नये. कथाकथनात गुंतलेला माणूस नेहमी नम्र, साधे मनाचा, शुद्ध, दयाळू आणि कमी बोलणारा आणि उदार हृदयाचा असावा. पांढरे कुष्ठरोगी, क्षयरोगी, दुर्दैवी, पापी, गरीब आणि निपुत्रिक असलेल्या माणसाने ही कथा भक्तीने ऐकावी. ज्या स्त्रिया वांज आहेत, कावळ्यासारख्या वांज आहेत, ज्या दुर्दैवी आहेत, ज्यांची वासरू मृत आहे किंवा ज्यांची गर्भधारणा बंद झाली आहे, त्यांनी हे देवी भागवत कथा ऐकावी. ज्याला कोणत्याही प्रयत्नाशिवाय धार्मिक तत्वे, संपत्ती, वासना आणि मुक्ती प्राप्त करायची आहे, त्यांनी भगवंताचे हे कथन काळजीपूर्वक ऐकावे. या 9 कथेचे 9 दिवस 9 यज्ञासारखे आहेत. या दिवसात केलेले दान, हवन आणि जप शाश्वत फळे देतात. म्हणून नवह व्रत करावे आणि त्याचे उद्घाटन करावे. ज्यांना फळाची इच्छा आहे त्यांनी महाअष्टमी व्रताप्रमाणेच नवह व्रत पाळावे. निस्वार्थी व्यक्ती केवळ कथा ऐकल्याने शुद्ध आणि मुक्त होते, कारण सर्वोच्च देवी ही मानवांना सर्व सुखे आणि मोक्ष देणारी आहे. दररोज ग्रंथ आणि कथनकर्त्याची पूजा करावी आणि वक्त्याने दिलेले दान भक्तीने स्वीकारावे. नवह यज्ञाचे श्रोते जे दररोज अविवाहित मुली, विवाहित महिला आणि ब्राह्मणांना भोजन देतात आणि त्यांची प्रार्थना करतात, त्यांचे कार्य निश्चितच पूर्ण होईल यात शंकाच नाही. सर्व त्रुटी दूर करण्यासाठी कथा पूर्ण होण्याच्या दिवशी गायत्री सहस्रनाम किंवा विष्णू सहस्रनामाचे पठण केले पाहिजे. ज्याच्या नामस्मरणाने आणि नामजपाने तप, यज्ञ, कर्मकांड इत्यादी मधील कमतरता दूर होते. भगवान विष्णूंच्या पवित्र नामाचा जप करावा. कथा पूर्ण होण्याच्या दिवशी दुर्गा सप्तशतीच्या मंत्रांनी किंवा देवी महात्म्याच्या मूळ ग्रंथाने किंवा 9 मंत्राने होम करावा किंवा तूप घालून गायत्री मंत्राचे पठण करून हवन करावे. कारण असे म्हटले जाते की श्रीमद भागवत महान पुराणात गायत्री आहे. कथा सांगणाऱ्याला कपडे, अलंकार, संपत्ती इत्यादींनी संतुष्ट करा. कारण जेव्हा कथा सांगणारा प्रसन्न होतो तेव्हा सर्व देव त्याच्यावर प्रसन्न होतात. भक्तीने भोजन द्या आणि त्यांना विविध प्रसादांनी तृप्त करा, कारण ते पृथ्वीवरील देवतांचे अवतार आहेत. जेव्हा ते तृप्त होतात इच्छित परिणाम साध्य होतो. ब्राह्मणांना, विवाहित महिला आणि अविवाहित मुलींना देवी मानून त्यांना भोजन द्या आणि दक्षिणा दिल्यानंतर तुमच्या इच्छा पूर्ण होण्यासाठी प्रार्थना करा. सोने देणाऱ्या गायी, हत्ती, घोडे आणि जमीन यांचे दान करावे, कारण त्याचे शाश्वत फायदे आहेत. सुंदर अक्षरात लिहिलेली देवी भागवतीचे पुस्तक रेशमी कापडात गुंडाळून सोन्याच्या सिंहासनावर ठेवावे आणि 8व्या किंवा 9व्या दिवशी विधीनुसार कथाकाराला द्यावे. असे केल्याने तो या जगातील सर्व सुखाचा आनंद घेतो आणि शेवटी दुर्मिळ मुक्ती प्राप्त करतो. पुराणाचे ज्ञान असलेला वक्ता, मग तो गरीब असो, दुर्लभ असो, तरुण असो किंवा वृद्ध असो, तो नेहमीच पूजनीय, आराधना आणि आदरास पात्र असतो. जरी या जगात जन्म किंवा सद्गुणामुळे अनेक शिक्षक असले तरी पुराणाचे ज्ञानी हे सर्वांमध्ये श्रेष्ठ आहेत. व्यासांच्या आसनावर बसलेल्या प्राचीन ब्राह्मणाने कथा संपेपर्यंत कोणालाही नमन करू नये. जे लोक श्रद्धेशिवाय ही दिव्य पौराणिक कथा ऐकतात, जे लोक दुःख आणि दारिद्र्याने भरलेले असतात, त्यांना कथा ऐकण्याचे पुण्यपूर्ण फळ मिळत नाही. जे लोक देवीची पूजा न करता तिची पूजा सुपारी, फुले इत्यादींचा नैवेद्य दाखवून करतात ते गरीब होतात. आणि जे नैवेद्य दाखवून करतात, जे लोक देवीची पूजा न करता तिची पूजा सुपारी, फुले इत्यादींचा नैवेद्य दाखवून करतात ते गरीब होतात. आणि जे लोक कथा अर्धवट सोडून दुसरीकडे जातात त्यांचे धन, पत्नी इत्यादी काही काळानंतर नष्ट होतात. जे लोक अभिमानाने व्यासापेक्षा उंच ठिकाणी बसून कथा ऐकतात त्यांना नरकाची यातना सहन करावी लागते आणि या जगात कावळ्याचे गर्भ प्राप्त होतात. जे मौल्यवान आसनावर किंवा वीर आसनावर बसून देवी कथा ऐकतात ते अर्जुन वृक्ष आहेत. जे लोक कथेच्या कथनाच्या वेळी निरुपयोगी वाद घालतात ते प्रथम गाढवाच्या गर्भाशयात जातात आणि नंतर या जगात गिरगिटाच्या गर्भाशयात जातात. पुराण किंवा पाप नाश करणारी कथा जाणणाऱ्यांना जे दोषी ठरवतात ते शेकडो जन्मापासून
दुष्ट कुत्रे आहेत, यात काही शंका नाही. जे लोक कथा सांगणाऱ्यांच्या आसनावर बसून कथा ऐकतात त्यांना गुरुच्या आसनावर बसण्याचे पाप लागते आणि ते नरकात राहतात. ते लोक वक्त्याला नमस्कार न करता कथा ऐकू लागतात ते पुढील जन्मात विषारी वृक्ष बनतात. त्याचप्रमाणे जे झोपून कथा ऐकतात त्यांना अजगर किंवा कावळ्याचा जन्म मिळतो. जे लोक पुराणातील कथा कधीच ऐकत नाहीत ते भयानक नरक भोगतात आणि रानडुक्कर म्हणून जन्माला येतात. जे दुष्ट लोक कथांना मान्यता देत नाहीत परंतु त्याऐवजी त्यामध्ये अडथळे निर्माण करतात ते लाखो वर्ष नरकाचे यातना भोगतात आणि शेवटी गावातील डुक्कर बनतात. जे लोक पुराण जाणणाऱ्याला आसन, भांडे, पैसा, फळे, कपडे आणि कंबल अर्पण करतात त्यांना परमेश्वराचे सर्वोच्च स्थान प्राप्त होते. जे लोक पुराण ग्रंथासाठी नवीन रेशमी कपडे आणि सुंदर धागे दान करतात ते आनंदी राहतात. श्रीमद्देवी भागवत पुराण ऐकल्याने सर्व पुराणे ऐकण्यापेक्षा 100 पट जास्त पुण्य मिळते. ज्याप्रमाणे गंगा नदी सर्व नद्यामध्ये सर्वोत्तम आहे, देवतांमध्ये शिव सर्वोत्तम आहेत, कवीमध्ये वाल्मिकी रामायण आणि तेजस्वीमध्ये भगवान सूर्य सर्वोत्तम आहेत आणि ज्याप्रमाणे आनंद देणाऱ्यामध्ये चंद्र सर्वोत्तम आहे, सर्व संपत्तीमध्ये चांगली कीर्ती आहे, क्षमा करणाऱ्यामध्ये पृथ्वी आहे आणि गंभीरतेमध्ये समुद्र आहे, मंत्रामध्ये गायत्री आहे आणि पापांचा नाश करणाऱ्यामध्ये परमेश्वराचे स्मरण आहे, त्याचप्रमाणे हे श्रीमद भागवत पुराण 18 पुराणामध्ये सर्वोत्तम आहे. कोणत्याही प्रकारे जर एखाद्या व्यक्तीने या महापुराणाचे 9 पठण केले तर त्याचे परिणाम वर्णन करता येत नाही. जो जीवनात मुक्त होतो, जेव्हा शत्रू राजा घाबरतो, तेव्हा रोगराई येते, दुष्काळ पडतो आणि राष्ट्र तुटते, तेव्हा त्याच्या शांतीसाठी हे पुराण ऐकले पाहिजे. हे ब्राह्मणांनो, भूत आणि पिशाचांना शांत करण्यासाठी, शत्रूपासून राज्य मिळवण्यासाठी आणि पुत्र प्राप्तीसाठी श्रीमद भागवत श्रवण केले पाहिजे. जो दररोज देवी भागवताचे अर्धे किंवा चतुर्थांश श्लोक ऐकतो किंवा वाचतो त्याला परम मोक्ष प्राप्त होतो. भगवान श्रीकृष्णांनी परम पुरुषोत्तम भगवानांनी प्रथम हे पुराण केवळ अर्ध्या श्लोकात प्रकट केले, जे नंतर त्यांच्या शिष्यांनी देवी भागवतम म्हणून विस्तारित केले. गायत्रीपेक्षा मोठा कोणताही धर्म नाही, तप नाही, देवता नाही आणि कोणताही मंत्र नाही. देवी तिचे गुणगान करणाऱ्याचे रक्षण करते म्हणून तिला गायत्री म्हणतात. ती देवी गायत्री तिच्या रहस्यासह या पुराणात राहते म्हणून देव भागवताच्या 16व्या कलासारखे दुसरे कोणतेही महान पुराण असू शकत नाही जे परम पुरुषोत्तम भगवंतांना प्रसन्न करते. श्रीमद देवी भागवत पुराण हे अतिशय शुद्ध आहे, जो ब्राह्मणाचे अमूल्य धन आहे आणि ज्यामध्ये धर्मपुत्र नारायण यांनी स्वतः पवित्र धर्माचे वर्णन केले आहे. ते श्री गायत्री देवी आणि मणिद्वीपाचे रहस्य पूर्णपणे वर्णन करते. त्यात हिमालयाबद्दल स्वतः भगवानांनी सांगितलेली देवी गीता देखील आहे. म्हणूनच हे विप्रो, या जगात या महान पुराणासारखे दुसरे कोणतेही उत्कृष्ट पुराण नाही. म्हणून तुम्ही नेहमी या श्रीमद भागवताची काळजी घेतली पाहिजे, ज्याचा पूर्ण प्रभाव ब्रह्मा, विष्णू, शिव आणि भगवान शेष हे स्वतःचे अंश असूनही पूर्णपणे समजू शकत नाहीत. मग इतर देव तिला कसे ओळखतील? मी त्या जगदंबिकेला सतत नमस्कार करतो, ज्यांच्या चरण कमलाची धूळ घेऊन ब्रह्मा संपूर्ण विश्वाची निर्मिती करतात, भगवान विष्णू सतत त्याचे पालन पोषण करतात आणि रुद्र त्याचा नाश करतात. ज्या देवी जगदंबिकेचे कार्य ते इतर कोणत्याही मार्गाने पूर्ण करू शकत नाहीत, तिला मी सतत नमस्कार करतो. अमृत सागराच्या तीरावर मनी बेटावर राहणारी ब्रह्मा, विष्णू, शिव, इंद्र आणि सर्व महान ऋषी ज्याची पूजा करतात, ती देवी संपूर्ण जगाला सौभाग्य देत राहो. श्री स्कंद पुराणातील मनसाखंडातील श्रीमद देवी भागवताचे हे महात्म्य आहे. हा 5वा अध्याय, ज्याचे शीर्षक आहे श्रवण पद्धतीचे वर्णन, हा येथे संपूर्ण झाला आहे. जय माता दी.